श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, येत्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी गुरुवारी या महिन्यातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे. खूप फलदायी व खूप शुभ अशी ही संकष्ट चतुर्थी असणार आहे. सोबत सुकर्म योग जुळून येत आहे. म्हणजे शास्त्रानुसार सुकर्मात केलेली भक्ती व कार्य ही अक्षय फळ देणारी ठरत असते. आता संकष्ट चतुर्थी ही चंद्रोदय कधी आहे, पूजेची वेळ काय आहे व त्याचबरोबर आपण या चतुर्थीला कोणते उपाय करायचे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया. तर 5 फेब्रुवारी म्हणजे मध्यरात्री 12:09 सुरू होणार आहे व 6 फेब्रुवारी शुक्रवारी मध्यरात्री 12:22 ही तिथी संपेल. म्हणून तिथीनुसार संकष्ट चतुर्थी ही 5 फेब्रुवारी रोजी असणार आहे. पंचांगानुसार या दिवशी शुभ आणि सर्वोत्तम काळ सकाळी 7:07 ते 8:29 असणार आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्त हा 5:22 ते 6:15 असणार आहे. या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी 12:13 ते 12:57 असणार आहे. संकष्ट चतुर्थी व्रतमध्ये चंद्रदर्शनालाही महत्त्व आहे. हे प्रदोष काळी व्रत करायचे व्रत आहे. या दिवशी म्हणजे संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन व चंद्रोदय हे महत्त्वाचे आहे. नेहमी लक्षात असू द्या, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नका. आपण संकष्ट चतुर्थीला न चुकता बाप्पाला जास्वंदाचे लाल फूल व दुर्वा अर्पण करावी. या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदय दर्शन घेऊनच उपवास सोडवा. आपल्यावर बाप्पाची कृपा करून घ्यायची असेल तर या दिवशी न विसरता जास्वंदाचे फूल व दुर्वा अर्पण करावी. यामुळे बाप्पांची आपल्यावर कृपा होते. व्रत कसे करावे तर सकाळी आपण लवकर उठून स्नान वगैरे आटपून घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडायचे आणि आपल्या दारात उंबरठा लेपन वगैरे करायचे आणि गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ अशी पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित पुसून वगैरे घेऊन दीप धूप वगैरे करायचे आहे व यावेळेस आपण अथर्वशीर्षचा पाठ करत ही अभिषेक करायचा आहे. पाठ करावा हे खूपच उत्तम मानले गेले आहे. किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचा किमान 108 वेळा जप जरी केला तरी बाप्पाची कृपा होण्यास चांगली मदत मिळते. नंतर बाप्पांना आपण अभिषेक वगैरे झाल्यानंतर फुले अर्पण करावी. धूप दीप फुले अर्पण करून श्री गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद अर्पण करून नंतर सर्वांना वाटप करावा व रात्री आपण चंद्रोदयाची वेळ पाहून धूप दीप लावून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा. नैवेद्य हा आपण मोदकाचा दाखवायचा आहे आणि चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे व दर्शन घेऊन त्याचबरोबर दुर्वा व जास्वंदाचे फूल वाहून नमस्कार करावे आणि आरती वगैरे करावी. भक्तिभावनेने एकदा तरी अथर्वशीर्ष म्हणावे व आरती करून झाल्यानंतर उपवास सोडवावा. आता या दिवशी गुरुवार आहे व सुकर्म योग देखील आहे. त्यामुळे आपण कोणता उपाय करायचा जो सुकर्म योग आलेला आहे तर हा खूप फलदायी आहे. त्याच्यासाठी धनप्राप्तीसाठी उपाय करू शकतो. तो म्हणजे गणपती बाप्पांना मोदक व तुपाचा नैवेद्य अर्पण करावा व ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे एवढेच नाही तर आपण या दिवशी गणपती बाप्पांना बेसनाचा लाडू, गूळ, तिळाचे लाडू अर्पण करावे व पूजा झाल्यानंतर गरजू लोकांना आपण ते प्रसाद म्हणून वाटप करावा. यामुळे धनसंपत्ती
वाढते. अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते. कर्जमुक्तीसाठी देखील या दिवशी उपाय करू शकता. म्हणजेच चंद्रोदय नंतर गणपती बाप्पांना मंत्रांचा 108 वेळा जप करावा व गाईला मोदक खायला घालावे. यामुळे कर्जाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी होतात. एवढेच नाही तर चंदनाने सुपारीवर ओम लिहून गणपतीसमोर ती सुपारी ठेवावी आणि ओम श्री सौख्यप्रदाय गणपते या मंत्राचा 108 वेळा जप करावा. या उपायाने कर्जाच्या संकटातून मुक्तता मिळते. माघ संकष्टी चतुर्थीचा उपवास हा खूप महत्त्वाचा आहे. चंद्रदर्शन घेऊन हा उपवास सोडला जातो. चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:35 असणार आहे. यावेळी चंद्राला अर्घ्य व नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. आपण मनापासून जर त्याची पूजा केली आणि मंत्रांचा जप जर केला तर नक्की आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते. त्याच्यासाठी आपण न विसरता आपण गणपती बाप्पांना जास्वंदाचे फूल व दुर्वा वाहायची आहे. 5 फेब्रुवारीलाच संकष्ट चतुर्थी गुरुवारी आलेली आहे आणि शुभ मुहूर्त हा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. सुकर्म योग आलेला आहे म्हणून आपण धनप्राप्तीसाठी जो उपाय मी सांगितलेला आहे तो तुम्ही करू शकताय. अशा प्रकारे जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. नवीन अपडेटसाठी कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.